गुड मॉर्निंग. तर आज आहे आपला डे 6, दिवस 6. तर आज आपण चाललो आहे घाटकोपरला. पनवेल ते घाटकोपर चाललो आहे. असा लेफ्ट मारला की तुम्हाला त्या दिवशी दाखवलेलं बस स्टॉपला जातो. आणि खालून भरपूर ट्रॅफिक असतं. आणि वरून असं ब्रिजवरून घेतला की सरळ एवढा आहे की ब्रिज हा नुसता खड्ड्यांनी भरलेला आहे. नुसता असे पॅचेस लावलेले आहे. लेफ्ट साईडनी ठेवायची गाडी, टू व्हीलर असेल तर. अरे तुम्हाला पॅचेस दिसतील. हे बघा, मादर एवढा ब्रिज असून हा भरपूर जुना आहे. ब्रिज असून पण हा भरपूर पॅचेस आहे. हा एवढाच पट्टा फक्त. रात्रीचे ते 1-2दा पडलेले पण आहे लोक. बघा, सरळ नवीन डांबर टाकून प्लेन करणार नाही. जिथे जिथे गड्डे झाले ना तिथे तिथे पॅचेस लावणार, सोडून देणार. अबे साले. हे बघा, वाईट पट्टा लावून ठेवलाय फक्त. हे माझं हा जो गड्डे आहे ना, पॅचेस आहेत फक्त. नुसते गड्डे बेंचोत, बाकी काही नाही. हे बघा, कचरा बघा असा. झाट कधी साफ पण नाही करत, काय करत नाही. असं वाटतं ह्या ब्रिजला ना स्टार्टिंगपासून त्या पनवेलच्या तिथून आणि समोर खांदा कॉलनीच्या हे ब्रिजपर्यंत हा कुपोषित ठेवला आहे ब्रिज. कुपोषित म्हणजे याला भाई ना पोलिओ असतो ना डोस असतो, काय नाही. याला फक्त ज्या भाई तू चड्डीत मुतला का तेवढा डायपर घालणार, वर्षभर तो डायपर तसाच ठेवणार. आता हा बघा, हा मॉल आहे, होणार होता, कुठल्या तरी कारणामुळे भेंचोत बंद आहे. वातावरण तर साफ आहे आज, पूर्ण ढग आहे. आणि जे आपण घाटकोपरला जाणार आहे ना, जेवढे पण ब्रिज असतील ना सगळ्यांवर पॅचेस आहे. किंवा मध्ये मध्ये असं झरणा आहे. झरणा म्हणजे गड्डाच पकडा. हे बघा, याची गांडीच्या वरून यायचं खालून आणि असं फास्ट आला ना, गेला बेंचो, गेला भोसड्या सर. Want to see a magic trick? Good. Abracadabra. याचा भोसडा. 9 मिनिटाचा सिग्नल झाडवरचा. तिथे कळंबोलीला पेट्रोल भरूया, हवा भरूया. आणि तसं असा वरून आलो ना, पनवेलवरून असं लेफ्ट मारला की खांदा कॉलनी. खालून जाऊन राईट मारायचा, आतमध्ये सरळ खांदा कॉलनी. आणि लेफ्ट मारला की खांदेश्वर किंवा कामोठ्यामध्ये तुम्हाला जायचं असेल तिकडून पण रोड आहे सरळ. असं चौकात आलं की कळंबोलीच्या आधीच जरा अशी लेफ्ट साईड मारली की पेट्रोल पंप आहे. आणि या व्हाईट कलरच्या पट्ट्या भाई एवढ्या उंच बांधतात ना, ह्यांच्यात एक प्रकारचा स्पीड ब्रेकरच आहे. पेट्रोल पंप आहे का चालू? ह्यांच्यात बंद आहे. आता काय माहिती, बंद असलं का गांडच लागेल. आईचा भोसडा, पेट्रोल पंप पण बंद आहे. लवडे लागले भाई. हे बंद आहे का पेट्रोल पंप? ऐसा मत करो मेरी जान. हा कळंबोलीचा सिग्नल ना भाई, किती मिनिटाचा माहिती आहे? मिनटं सोडूस भाई, 40 सेकंदचा आहे. ठीक आहे, 40 सेकंदमध्ये भेंचो तुम्ही इथलं इथं क्रॉस पण नाही करू शकत. एवढा झाडवरचा सिग्नल आहे भाई हा. आणि स्टॉपिंग पॉईंट भाई 3 मिनिटाचा आहे. त्या ते भेंचोद हे असे मध्येच कोण ना कोण थांबवतात, ट्रॅफिक जाम करतात. तेवढा सिग्नल लागून जातो. आता बघ, हा पेट्रोलवाला त्या याच्या फळायला मधात थांबला आहे हा. आणि असे छोटे लोक नुसते हॉर्न देत राहतात. पी 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 पी. कुठं जायचं असतं भेंचोत काय मी त्या छोट्यांना.
काय झावड. बघू आता लेफ्ट घेऊन साला मॅकडॉनल्ड पाशीच जायला लागेल पेट्रोल भरायला. समोर पेट्रोल पंप कुठे असेल नसेल, आपल्या गाडीत आहे एकच गाडी. हायवे बिवेला बंद पडली तर उगाच लफडा. असं राईट मारला भोगद्यातून सरळ, मागे पुढे बघायचा भाई गाड्या येतात. तू सरळ मारलं की तू राईट मारायचा. राईट मारला की मॅकडॉनल्डकडे जायचं, तिथं पेट्रोल पंप भरायचा. आता हे आतमधले गल्ली पण असतात ना भेंचोत, इथं पण गड्डे असतात दुनिया भरायचे. रोडच बनवत नाही खाले. मध्ये इथे कळंबोलीच्या पेट्रोल पंपावर ना बाई भांडणं जायचे. फुल कर. ऑनलाईन आहे. हां भाई कितीचं पेट्रोल भरणार तुला? बरं घे कॅश देतो, जाऊ दे चल घे. हैकर है भाई, हैकर है भाई साहब, इसको बोलते हैकिंग. अब बताओ. जास्त वर नको हैकिंग करू. देख रहे हो बंदे की. मला कसं दिसणार त्यात? हां हां बस झालं बस झालं. हां माहिती आहे माहिती आहे. हे घे. We're rich. फूलों की लाशों में ताजगी चाहता है आदमी, चूतिया है कुछ भी चाहता है फूलों की लाशों में. पेट्रोल झालं भरून आपलं. सेम त्याच बोगद्यातून यायचं आणि राईट मारायचं आहे. राईट मारलं की सरळ नेरूळ, वाशी, मानपूर. तरी वाशीला जाताना ना लेफ्ट मारायचं एक सरळ जाऊ ना, तिथे बोर्ड लिहून असेल. आणि ते सरळ गेला की ठाणा, ऐरोली. या साईडचा ना खारघरचा जो ब्रिज आहे ना जरा बनवला आहे, ठीक आहे. नाहीतर इथे पण भरपूर पॅचेस होते ॲक्च्युली. हो का, हे आहेच तरी मध्ये मध्ये. तरी ॲक्च्युली बोललं ना, कधी ब्रिजवरनं जाताना ना हळू जायची गाडी. डायरेक्ट गड्डा तरी येतो, नाहीतर पॅच तरी येतो. पॅच जरी असला ना भाई, त्याच्यात पण गाडी डुलकते हालते. हां, आणि ब्रिजवर जाताना ना लेफ्ट साईडनी ठेवायची गाडी. 3 पदरी रोड असतो पण लेफ्ट साईड ठेवायची. हा मेडिकवरचा टोल आहे ना, हा पण माप आहे आता 4 व्हीलरनं. राईटनी टाकली तर 4 व्हीलर जातात, आपण लेफ्टनी ठेवायची. लेफ्टनी इकडे 2 व्हीलरच असतं. लेफ्ट साईडने आपलं हळूहळू जायचं. राईट साईडने कसे सगळे 4 व्हीलरवाले असतात ना, फास्ट असतात, त्यामुळे हळू जायचं. आणि मागे पुढे बघायचा, असे चुते येतात ऐसा मत करो मेरी जान. घुसवतात. हॉर्न बिन काय देत नाही. जिथं हॉर्न द्यायचं तिथं हॉर्न देत नाही, जिथं हॉर्न नाही द्यायचा भेंचोत तिथंच हॉर्न देतात. लेफ्ट साईडला ते मेडिकवर हॉस्पिटल आहे.
बाई आतमधून काय बनवलं आहे हॉस्पिटल, ते महाग पण तेवढंच आहे दुनियाभराचं. आता नेरूळला पोचलो आहे, ठीक आहे. आणि लेफ्ट घेतला की इकडे नेरूळला जातो आणि जैन पेठेला जातो. आपल्याला मारायचा राईट. नेहमीच कोण ना कोणी तर गाणमस्ती करतच असतो. यायचा पुसडायचा, खाली चाललाय, खालून वर घुसवतोय येड्या भांडीचा. असा लेफ्ट मारला की नेरूळला, राईट मारला. आधी सांगितलं आहे की जर वाशी मानकोर या साईडला जर असेल ना, ब्रिजवरूनच ठेवायची गाडी, ब्रिजच्या खाली घ्यायचीच नाही. जोपर्यंत वाशी आणि ठाण्याचा बोर्ड दिसत नाही, वाशी लेफ्ट ठाणा राईट, तोपर्यंत ब्रिजवरूनच ठेवायची गाडी, खाली अजिबात टाकायची नाही. खालून असं पण सरळ तुम्हाला सरळच यायचं, ब्रिजलाच लागायचं. खाली सिग्नलला थांबण्यापेक्षा वरून हायवेने जावा. सरळ गेला हा ठाणा, ठाणा ऐरोली, इथून लेफ्ट मारायचं असा वाशी. जसं ठाण्याला तिथून पुन्हा यू टर्न मारून पुन्हा सरळ जाऊन मग यू टर्न मारायला लागतो. हा नवीन ब्रिज बनला वाशीचा, वाशीकडे जायला. आधी बाजूचा होता तो तोडला आणि त्या जागी अजून एक नवीन बांधता. आणि या ब्रिजवर ना हळू घ्यायचं, छोटाच ब्रिज आहे. आता टर्निंग बघा, छोटाच टर्निंग आहे, जास्त पण मोठा नाही आहे. हळू घ्यायची, टू व्हीलर आपली असेल ना हळू घ्यायची, हळू बस, हळू टर्न मारायचा, नाही तर भोसड्यात गाडी स्लिप होते डायरेक्ट. आता सांडपाडा क्रॉस केला, हा ब्रिज क्रॉस केला की समोर ना एक बोर्ड लागेल, ठीक आहे. तर बोर्डपाशी गाडी हळू घ्यायचं. रोड जायचा इथून खाली आहे आणि मध्येच उंच आहे, वरती आहे. दाखवतो मी, बघून घ्या. हळू घ्यायची बाय, हळू. हे बघा, शोध सस्पेन्शनच्या आयला घोडा लागून जातो इथं अशा टायमाला. अबे साले. आता वाशी हवा इथं पण माधुरचोक होता. वाशीला असं लेफ्ट घ्यायचं, इकडे लेफ्ट घेऊन राईट मारायचा वाशी. म्हणजे वाशीचं मार्केट असू द्या, फ्रूटचं मार्केट, भाजी मार्केट, सगळे इथून राईटला. आणि हा वाशीचा जो टोल क्रॉस केला, हा नवीन ब्रिज बांधला आहे, एक नंबर ब्रिज बांधला आहे. मक्खन ब्रिज आहे बाई, मक्खन म्हणजे मक्खनपेक्षा सपाट आहे. म्हणजे तुम्ही 100च्या स्पीडने जरी पळवा ना बाई, तुम्हाला काहीच फील नाही. एवढं आहे की हवा भरपूर लागणार. हा आता बाजूला नदी असल्यामुळे हवा लागणार जोरात. समोर येऊपर्यंत हा जो नवीन रोड बांधला हा चांगला आहे. जसा हा नवीन रोड संपतो इथे पुन्हा गड्डे चालू. आणि लेफ्ट साईडला ठेवताना ना लक्ष द्या, इथे 2-3 गड्डे भरपूर. बाईक GT घेऊन कुठं चालले एवढे जण, GT घेऊन कुठं चालले काय रायडर ग्रुप एन्शोर. GT आहे भाई, बर्गमॅन आपलं घेणार नाही त्याच्या लाईनीत. GTचे 14 सगळे. क्रॉस केला, वाशी क्रॉस केलं की लेफ्ट मारायचं, लेफ्ट मारलं की मानपूर. सरळ जासाल तर मुंबईला जासाल, मग यू टर्न बायला मोठा आहे. सिग्नलमध्ये अर्धा टाईमपास होतो भेंचोत. अरे भेंचोत फसलो इथंच माझ्याचोत. स्विफ्टवाल्याने जरा त्या साईडला घेतली असते ना, आरामात घुसलो असतो भाई. पण भोसडीचा घेणार ना मुद्दाम. भाई ब्रेकअप झाला का कायचा भाई, हळू गाडी चालवा. अपोलो हॉस्पिटलचा आहे भाई, नाही तर त्याच हॉस्पिटलमध्ये तुला ॲडमिट करावं लागेल. एकतरी भेंचोत हा तरी हॉस्पिटलला जाणार, नाही तर मला जरी घेऊन जाणार. आता इथून ना ब्रिजपासून राईट मारायची, राईट मारून सहज ब्रिजवर लेफ्ट घेसाल तर गोंडीला जासाल, खाली ट्रॅफिकमध्ये मरसाल.
आपलं ब्रिजवरनं टाकायची गाडी. आपलं मिशन फक्त ब्रिज आहे. बाई मित्राचा फोन होता. तो म्हणतो बस भाई तू रील स्टार झाला. ह्यांच्यात माझ्या फॉलोअरशिवाय मला दुसरं कोण ओळखत नाही. व्हायरल झालं असं ती गोष्ट वेगळी आहे. लोकांना भेंचो ते 10-20 सेकंदची रील बघायची आहे. 10-20 सेकंद बाई इथून तिथं गेलं का 10 सेकंद झाला. ते इंस्टा 360 लावून थोडी ना बाई रिॲक्शन कॅप्चर करत बसू. हा ट्रकवाला समोर आला आणि ही गाडी समोर आली. तो चुत्यामा समोर आला. 10-20 सेकंदचा बाई रीलच नाही बनवायची आपल्याला. आपल्याला बनवायचा ब्लॉग बनवायचा मोठा. आपण रिॲक्शन कॅप्चर नाही आहे बाई. आई झवली हा ब्रिज आहे का काय नुसती गाडी हालत आहे बाई. हा गोवंडीचा ब्रिज आहे. हा बांधलेला नवीन ते बरं आहे. नाहीतर आधी खालून ट्रॅफिकमधून जायला लागायचं. नुसते सिग्नल नुसतं ट्रॅफिक. हा ब्रिज बांधल्यापासून ना एक फायदा झाला आहे. डायरेक्ट इथून निघाले की सरळ तिकडे. नुसती गाडी हादरते नुसती. हे बघ असं भाई पावसाची ठेंब पडत आहे. पावसाची ठेंब. नाही झवली पाऊस आला वाटते मात्र. अरे यार पाऊस आला. कॅमेरा भिजायचा बँकचा माझा. And right now, you can save £50 per person. That's £200 off for a family. बर उन्हामध्ये पाऊस आहे भाई. हे तर आरामात घ्यायची हो का. माधुरीचोत गड्डा असतो ले. भाई ऊन पण पडतंय पाऊस पण पडतंय. इथं करू काय आता. हा अपोलोवाला इथं पण आला का. भाई पाऊस येत आहे यार. आपला कॅमेरा वॉटरप्रूफ नाही आहे भाई. म्हणजे वॉटरप्रूफ आहे. आपण हेडफोन काढला आहे ना हेडफोनची जागा. त्यामुळे तो वॉटरप्रूफ नाही झाला आहे आता. दिसतं का क्लिअर. लेन्सवर पाणी पडलं असेल. लेन्स तर पुसली आता. काय माहिती त्यांच्या. खालून तिकडे कुर्ल्याला नाही जायचं आपल्याला. लेफ्ट मारलं की कुर्ला. राईट मारायचं आपल्याला जायचं घाटकोपरला. हा भोसडीचा उबेरवाला कुठं चाललाय माधरचोट. असा राईट मारला विक्रोळी पवई मुलुंड ठाणे. आता मध्ये आठवतं का ते घाटकोपरचा बोर्ड पडलेला. भरपूर जण मेलेले त्यामध्ये. तो या पेट्रोल पंपचा. म्हणून त्या साईडने जावं वाटत नाही. आता बोर्ड तर काढले सगळे. हा पेट्रोल पंप ते होल्डिंग होता अडानीचा होता. साफ कन पडला बँच. हो का त्याची पुढची अजून पण इथेच आहे. आता ब्रिज क्रॉस केला की लेफ्ट घेतला की आपण बेस्ट कॉलनीमध्ये. फक्त मागं बघायचं भाई कोणी येत आहे का. असे 4 व्हीलरवाले असतातच भाई. अबे छूते हा पण लेफ्ट चालला आहे. सर गेलं ना विक्रोळी पवई मुलुंड समोरनं तिथे चौकात ट्रॅफिकवाले असतात भाई. म्हणून भरपूर जणांना हा शॉर्टकट घेतात. ट्रॅफिकवाले भेटत नाही. झालं पोचलो आपण. चला बाय बाय. आता पार्ट येत राहणार 1 2 3. चला बाय.